पुढे कुख्यात गुंड निलेश घायवळ संदर्भातली महत्त्वाची बातमी समोर येते आहे। निलेश घायवळ याचा पासपोर्ट रद्द करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। गुंड घायवळ पोलिसांना चकमा देऊन लंडनमध्ये पळून गेल्याची माहिती आहे। आता त्याचा पासपोर्ट रद्द करण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। बनावट कागदपत्र दाखवत त्याने आधार कार्ड बनवलं होतं आणि त्याच आधारे त्याने लंडनला पळ काढलेला होता। त्यानंतर आता कारवाई करण्यात आलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी वैभव सोनावणे अधिक माहिती देत आहेत। वैभव, काय नेमकी कारवाई सुरू करण्यात आली आहे? पोलिसांनी पासपोर्ट रद्द करायची प्रक्रिया जी आहे ती सुरू केली आहे। त्या संदर्भातलं पत्र जे आहे ते कोथरूड पोलिसांनी न्यायालयामध्ये सादर केलेलं आहे आणि त्याचा पासपोर्ट जो आहे तो रद्द करण्यात यावा या संदर्भानं माहिती जी आहे ती देण्यात आली। आणि त्यापेक्षा आणखी महत्वाची बाब जी आहे या पासपोर्ट प्रकरणामध्ये नेमकं काय पोलिसांनी केलं असा प्रश्न विचारला जात होता। आज निलेश घायवळ याच्या विरोधामध्ये खोटी कागदपत्र देऊन पासपोर्ट मिळवल्या प्रकरणातला गुन्हा जो आहे तो कोथरूड पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात येईल। वास्तविक हा गुन्हा जो आहे तो इतक्या सगळ्या प्रकरणानंतर नगर पोलिसांनी अहिल्यानगर पोलिसांनी दाखल करणं अपेक्षित होतं, मात्र त्यांच्याकडून तशी कुठली प्रक्रिया जी आहे ती झालेली नाहीये। त्याच्यामुळे कारण त्यांना अहिल्यानगर पोलिसांकडे जी कागदपत्र सोपवलेली आहेत ती सगळी कागदपत्र ही खोटी आहेत किंवा फोर्ज्ड आहेत। मात्र त्यावर अहिल्यानगर पोलिसांनी गुन्हा न दाखल केल्यामुळे आता पुणे पोलीस जे आहेत तेच इथं गुन्हा दाखल करून अहिल्यानगर पोलिसांकडे तपासासाठी वर्ग करतील अशी माहिती जी आहे ती पोलीस सूत्रांनी दिली। आज दुपारी तो गुन्हा दाखल होईल आणि त्याचबरोबर पासपोर्ट रद्द करण्यासाठीची जी प्रक्रिया सुरू करण्यात आलेली होती त्याच्यातला महत्वाचा टप्पा म्हणजे न्यायालयाला सुद्धा पोलिसांकडून पत्र देण्यात आलेलं आहे हा पासपोर्ट रद्द करण्यात यावा यासाठी। जी, धन्यवाद वैभव, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। पुढची बातमी पाहूया। निलेश घायवळच्या पुण्यातील घरी पोलिसांनी छापा टाकलाय। पुण्यातल्या कोथरूड परिसरामध्ये असणाऱ्या 2 घरांची पुणे पोलिसांनी झाडाझडती घेतली। निलेश घायवळच्या घरामध्ये पोलिसांना जिवंत काडतुसं आढळली आहेत। निलेश घायवळ हा परदेशात फरार असल्यानं त्याच्या पुण्यातील घरावर छापेमारी करण्यात आली। याआधी निलेश घायवळच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील घरावर देखील पुणे पोलिसांच्या पथकानं छापेमारी केली होती। कुठलाही शस्त्र परवाना नसताना जिवंत काडतुसं आढळल्यानं पुण्यातील कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये निलेश घायवळ विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। 2 दिवस केलेल्या या छापेमारीत आधार कार्ड, बँक पासबुक, डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड, जमिनीची कागदपत्र पोलिसांना सापडलेली आहेत। याचबरोबर आता घायवळच्या घरातून सोनं चांदीचे दागिनेही पोलिसांना सापडले आहेत। गरज पडली तर घायवळचं अनधिकृत बांधकामही पाडणार असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे आता घायवळच्या अडचणी चांगल्याच वाढणार असं दिसतंय। ओके मनोज